आज या ठिकाणी BA द्वितीय वर्षाच्या तिसरं सेमिस्टर जे आपण अभ्यासणार आहोत, या तिसऱ्या सेमिस्टरला अर्थशास्त्र या विषयामध्ये जो दुसरा पेपर आहे ज्याचा क्रमांक आहे ECO 106, त्याचं नाव आहे इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट जे आहे त्या विषयाचा सिलेबस या ठिकाणी आपण नोंदून घेत आहोत. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भागाचा आपणास अभ्यास करायचा हे आपणास जाणून घ्यायचे आहे. तर आपण यावर प्रकाश टाकलेलाच आहे की तिसरं सेमिस्टर आणि चौथं सेमिस्टर असं या 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये एक पेपर अर्थशास्त्राचा जो आहे पहिला 105 नंबरचा, तो मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र या नावाचा. तर जो 106 म्हणजे 106 नंबरचा इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट, त्याचाच अर्थ विकासाचे अर्थशास्त्र, हे त्याचं नाव आपण या ठिकाणी सांगू शकतो. हा जो पेपर आहे या पेपरचा जो सिलेबस आहे तो प्रमुख 5 चॅप्टर मध्ये युनिट मध्ये विभागलेला आहे. तर पहिलं जे युनिट आहे त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना. आता इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तर त्यांनी दिलेलं आहे मीनिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. त्याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो आर्थिक विकास आणि वृद्धीचा अर्थ. दुसरा भाग आहे डिफरन्स बिटवीन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामधील फरक. आणि कॉन्सेप्ट ऑफ अंडर डेव्हलपमेंट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अंडर डेव्हलप्ड कंट्रीज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ऑब्स्टॅकल्स टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, असं हे पहिलं युनिट आहे. तर हा जो पहिल्या युनिटचा तिसरा भाग आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की या ज्या संकल्पना आहेत अल्प विकसित देश, त्याची संकल्पना, अल्प विकसित आणि अविकसित देशांची वैशिष्ट्ये, तसेच चिरंतन विकास ज्याला आपण चिरस्थायी विकास असेही म्हणतो, तो चिरंतन विकास आणि आर्थिक विकासामध्ये येणारे जे काही अडथळे. तर या पहिल्या प्रकरणामध्ये आपण समजून घेणार आहोत आर्थिक विकास कशाला म्हणायचं आणि आर्थिक वृद्धी कशाला म्हणायचं. आणि सर्वसाधारणपणे आपण जो एका समान अर्थानं वापरल्यासारखा वापरतो शब्द विकास आणि वृद्धी, तर त्याच्यामध्ये काही फरक आहेत. त्या फरकांचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याच सोबत विकसित देश कसे असतात त्यांची वैशिष्ट्ये काय, अविकसित देश कसे असतात त्यांची वैशिष्ट्ये काय, आणि जे नव्याने सुरू झालेली संकल्पना आहे चिरस्थायी विकास, चिरंतन विकास जो आहे त्याची आपण संकल्पना समजून घेणार. आणि त्याच सोबत या ठिकाणी आपण जे आर्थिक विकासाची प्रक्रिया राबवत असतो, या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कशा प्रकारचे अडथळे निर्माण झालेले असतात किंवा होत असतात आणि कशामुळे ते अडथळे येतात, या सर्व बाबींचा सर्वांगीण दृष्टिकोनातून अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. आता प्रकरण दुसरे आहे. तर प्रकरण दुसऱ्यामध्ये थेरीज ऑफ डेव्हलपमेंट, विकासाचे जे काही सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. मग त्यामध्ये सर्वप्रथम आपण ॲडम स्मिथ जे आहेत, ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक संबोधतो, त्या ॲडम स्मिथ यांचा सिद्धांत अभ्यासणार आहोत आणि माल्थसचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. थेरीज ऑफ ॲडम स्मिथ अँड माल्थस. आणि त्यानंतर आर्थिक विकासाचा कार्ल मार्क्सचा सिद्धांतही अभ्यासणार आहोत, कार्ल मार्क्स थेरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि तिसऱ्या भागामध्ये शुम्पिटर्स थेरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, शुम्पिटर या अर्थशास्त्रज्ञाचा आर्थिक विकासाचा सिद्धांत जो मांडलेला आहे त्यांनी, त्याचाही अभ्यास या ठिकाणी करणार आहोत दुसऱ्या प्रकरणामध्ये. म्हणजे एकत्र दुसरं प्रकरण जे आहे तर आर्थिक विकास कशा पद्धतीनं
घडून येतो किंवा आर्थिक विकास कशा पद्धतीने करायचा या संदर्भात ज्या काही सिद्धांत मांडलेले आहेत अर्थशास्त्रज्ञांनी, त्या सिद्धांताचा अभ्यास या दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. आता तिसऱ्या प्रकरणावर येऊ आपण. तिसरं प्रकरण आहे फॅक्टर्स इन डेव्हलपमेंट प्रोसेस. तर विकासाची जी प्रक्रिया आहे, विकासाच्या प्रक्रियेतील घटक असं तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे. मग विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणते घटक आहेत महत्वाचे जे विकासाला गती देत असतात, त्या घटकांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार. तर त्याला म्हणतात नॅचरल रिसोर्सेस, रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल. म्हणजे नैसर्गिक साधन सामग्री, नैसर्गिक साधने, त्यामध्ये नवीकरणीय आणि अनवीकरणीय या साधनांचा अभ्यास करणार आहोत. नंतर आहे पॉप्युलेशन, लोकसंख्या, थिअरी ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन. तर जे लोकसंख्या आहे, ऑप्टिमम लोकसंख्येचा सिद्धांत काय आहे तो सिद्धांत या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल अक्युम्युलेशन, कॅपिटल आउटपुट रेशो, चॉईस ऑफ टेक्निक. बचत आणि गुंतवणूक, भांडवल निर्मिती, भांडवल आणि उत्पादनाचा चे गुणोत्तर, आणि जे तंत्रज्ञान आहे कोणतं तंत्रज्ञान वापरायचं त्या संदर्भातले विचार. चॉईस ऑफ टेक्निक, कोणतं तत्वज्ञान वापरायचं, कोणतं तंत्रज्ञान वापरायचं, लेबर इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी वापरायची की कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी वापरायची. मग ज्या प्रकारची अर्थव्यवस्था असेल त्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीची साधने अधिक मुबलक असतील त्या दृष्टिकोनाचा विचार करून चॉईस ऑफ टेक्निकचा विषय या ठिकाणी येतो. प्रकरण चौथं आहे ग्रोथ मॉडेल्स. आपण अगोदर पाहिलं विकासाचे सिद्धांत, या ठिकाणी आपण चौथ्या प्रकरणात पाहणार आहोत वृद्धीचे सिद्धांत किंवा वृद्धीचे मॉडेल्स. मग त्यामध्ये रॅग्नर नर्क्सेस मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धीचा रॅग्नर नर्क्सचा सिद्धांत किंवा त्याने तयार केलेलं प्रारूप, मॉडेलला प्रारूप सुद्धा म्हटलं जातं. त्यासोबतच डब्ल्यू रोस्टोज स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी जी असते तर डब्ल्यू रोस्टोज यांनी सांगितलेल्या आर्थिक वृद्धीच्या स्टेजेस किंवा पायऱ्या. आणि हा महत्वपूर्ण एक सिद्धांत आपण पाहणार आहोत, रोझेस्टन रोडान्स थिअरी ऑफ बिग पुश, बॅलन्स वर्सेस इम्बॅलन्स ग्रोथ. रोझेस्टन रेडॉन यांनी मांडलेला मोठा धक्का सिद्धांत आणि त्यासोबत संतुलित आणि असंतुलित वृद्धी असा या चौथ्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. पाचवं प्रकरण आहे सेक्टरल व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. या पाचव्या प्रकरणामध्ये रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकासामध्ये कृषीची भूमिका. नंतर रोल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, याचाच अर्थ आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका किंवा उद्योग क्षेत्राची भूमिका. आणि रोल ऑफ सर्व्हिस सेक्टर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकासामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका. आणि त्याच सोबत आणखी नव्याने आलेला एक पार्ट आहे रोल ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे कृषी विकासामध्ये जे नॅनो तंत्रज्ञान आहे त्याची भूमिका. अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे. 5 प्रकरणं आहेत आणि हा महत्वपूर्ण अभ्यासक्रम आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना एखाद्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल तर त्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आणि त्याच्या विकासाची प्रक्रिया पाहत असताना हा विकास कशा पद्धतीने करण्यात आला
या अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणती नैसर्गिक साधन सामग्री आहे, मग कोणत्या नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करण्यासाठी कोणत्या प्रारूपाचा वापर केला पाहिजे, या सर्व दृष्टिकोनातून माहिती, ज्ञान विद्यार्थ्यांना या पेपरच्या अनुषंगाने मिळते आणि हे ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्येक स्टेजवर कामी पडणारे असते. थँक्यू.